तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम घुसर येथे 26 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी उबाटा गटाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी अकोला दर्यापूर घुसरच्या बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे देशातील शेतमालाचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। कडधान्य, कापूस, सोयाबीन इत्यादी धान्याच्या किमती 1000 रुपयांनी खाली आल्या आहेत। हा करार तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख विकास पागरूत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गावंडे, नामदेव तायवाडे, अमोल वाकोडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। नमस्कार। आज जे अकोला दर्यापूर रोड जे आंदोलन आहे, उबाटा सरकारचे शिवसैनिकांनी आज रोजी आंदोलन छेडलेलं आहे। हे आंदोलन कोणत्या संदर्भात आहे सर? आज आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारनं अमेरिकेसोबत जो करार केला आणि हा करार पूर्णतः शेतकरी विरोधी करार आहे। जो शेतकऱ्याचा माल अमेरिकेत जात होता त्या मालावर 18% टॅरिफ लादला गेलेला आहे आणि जो माल अमेरिकेतून भारतामध्ये येऊन राहिलेला आहे त्याच्यावर 0% टॅरिफ लावलेला आहे। तर या टॅरिफमुळे काय झालं आहे की शेतमालाचे भाव हे अत्यंत खाली गळगळले। मग तो मूग, सोयाबीन, तूर हे कडधान्य आणि त्यासोबत कापसाचे भाव जवळपास 1000 रुपयांनी अंदर आलेले आहेत। या करारामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाने जे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे कबूल केले होते नुकसानीसाठी, ते 17,000 रुपये अद्यापपर्यंत सरकारनं दिलेलं नाही। म्हणून हे 17,000 रुपयेसुद्धा सरकारनं दिले पाहिजेत, शेतकऱ्यांना ती मदत मिळाली पाहिजे, यासाठी हे आंदोलन आहे। आणि याशिवाय सरकारनं जे अजेंड्यामध्ये जे कबूल केलं की शेतकऱ्यांना पूर्णतः आम्ही विनाअट कर्जमाफी देऊ, म्हणून ती कर्जमाफीसुद्धा अद्यापपर्यंत दिलेली नाही। म्हणून यासाठी हे आम्ही शेतकऱ्यांच्या इकडून या मोदी सरकारच्या विरुद्ध, शेतकरी विरोधी सरकारच्या विरुद्ध हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुकारलेलं आहे। धन्यवाद सर, मुलाखत दिल्याबद्दल। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, अमेरिकेसोबतचा करार रद्द, अमेरिकेसोबतचा करार रद्द। नमस्कार ताई। मी नमस्कार, नाव सांगा। मी सौ नीता रतन सिंग सोळंके। नमस्कार। नमस्कार। मी सौ नीता रतन सिंग सोळंके, जिल्हा परिषदेची भावी उमेदवार आहे शिवसेनेतर्फे। आज आम्ही रस्ता रोको आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे। अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे केंद्र सरकारने, त्याच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। आपल्या मागण्या कोणकोणत्या आहेत ताई? आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि जे देवेंद्र फडणवीस सरकारने जे 17,000 रुपये विम्याची रक्कम दर हेक्टरी शेतकऱ्याने घेऊन केली होती, तो विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आज उतरलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। अजून कोणकोणत्या मागण्या आहेत ताई? अमेरिकेसोबतचा करार सुद्धा रद्द करण्यात यावा अशी आमची सरकारला मागणी आहे। अजून मागण्या आहेत का कोणत्या? कर्ज आणि कर्जमाफी सर्वात महत्त्वाची। विदर्भातला शेतकरी जो आहे तो शेतकरी कर्जाने सगळं पिसलेला आहे, तर आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे। धन्यवाद ताई, मुलाखत दिल्याबद्दल। रामरतन घावट। आज जे अकोला दर्यापूर रोडवर उबाटा सरकार शिवसैनिकांचे काही मागण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे। याकरिता आपण पोलीस बंदोबस्त, एक IPS हे PS आपण घ्यायचे, यांच्यासाठी तुम्ही किती फाटा आणला? जे आज उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यासाठी पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जे आंदोलन आहे शांततेत सुरू आहे। कुठली हानी काही झालं का? हो हो, थांबा थांबा ताई, थांबा, एक एक होत ना, थांबा थांबा।